हॅलो नमस्ते. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचा डोसा. झटपट बनतो, खायला पण चविष्ट आणि बनवायला पण अगदी सोपा. चला तर मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोड आलेले हिरवे मूग, कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 चमचा धने जिरे पूड, जिरे, हळद, चवीपुरते मीठ, 2 चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेणार आहोत म्हणजे आपले हिरव्या मुगाचा डोसा क्रिस्पी होईल. आपल्याला लागणार आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या. आता आपण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत म्हणजे लसूण, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, धने जिरे पूड, हळद हे सगळं एकत्र पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. ही नाश्त्याला बनवण्यासाठी खूप सोपी अशी आणि चविष्ट डिश आहे जी सगळ्यांना आवडेल आणि बनवायला पण खूप सोपी आणि कमी वेळात बनते. आपण यामध्ये थोडं पाणी टाकून अजून बारीक करून घेणार आहोत. डोशासाठी जसं पातळ पीठ बनवतो त्याप्रमाणे हे पातळ बनवायचं आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे डाळीचं पीठ टाकणार आहे कारण त्यामुळे क्रिस्पीपणा येतो थोडा. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे आपण नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवली आहे मी. त्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे छोटासा चमचा तेल टाकायचं आणि ते पसरून घ्यायचं आहे सगळी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. हे बघा असं चमच्याने थोडंसं तेल टाकून सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला डोसा चिटकणार नाही तव्याला. त्यावर थोडंसं टाकून आपण बघायचं ते बरोबर झालंय का. हे चमच्याला चिटकतं याचा अर्थ आपल्याला अजून अर्धा कप पाणी टाकावं लागणार आहे. मी आता इथे परत अर्धा कप पाणी टाकून छान मिक्स केलंय आणि अशा प्रकारे आपलं हे ग्रीन डोशाचं पीठ तयार झालं आहे, हिरव्या मुगाचा डोसा. हे आपण साईडला काढून घेऊया आणि आता आपण डोसा करूया. हे बघा आता किती छान स्प्रेड होत आहे हे सगळीकडनं. आणि 1 चमचा तेल टाकून सगळीकडनं छान पसरून घ्यायचं आहे ते म्हणजे आपला डोसा लवकर निघेल. आपण आता हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेऊया. असा इतका झटपट बनवायला सोपा असा हिरव्या मुगाचा डोसा आहे आणि आपला डोसा तयार झाला आहे. थँक्यू.